आम्हाला सहकार्य करतायत शैलेशजी माडिक साहेब जे प्रॉपर अलिबागचे आहेत आणि तदनंतर मोहम्मदजी बकवाल साहेब जे मुरुड म्हाळुंगे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पद्धतीकडे खेळू द्या. आम्हाला सहकार्य करता या तिन्ही पंचांत या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी अलिबाग मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची. पर्व 4 आणि 4थ्या पर्वामध्ये जर का आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं या निसर्गाच्या सानिध्यात बसणारे एक क्रूरचं मैदान आणि याच मैदानावर आज हे 4थं पर्व आपण साजरीकरण करतोय. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग. फलंदाज मैदानामध्ये उतरले संजय नाईक, सूरज दळवी ही जोड सगळं मैदानामध्ये उतरताना आपण पाहिले. लीग स्टेजचा हा दुसरा सामना मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला मोरिया ग्रुप अग्रदांडा तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण श्री मयुरेश 11 सिद्धिविनायक शिराड. श्री मयूर सिद्धिविनायक हिराड. सलामीची जोडसागर मैदानामध्ये आले. पिवंत पॅलेशेड घाताने घाता गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर आलाय दीपक जाधव. तर स्ट्राईक वरती फलंदाज संजय नाईक आणि टाटा किट वरती सूरज दळवी. श्री मयूर 11 सिद्धिविनायक हिराड. थोड़ा स्पीडअप करा, विनंती असणार है तुम्हाला. चले मैदान की तरफ चलते. काफी कांटे भरा संघर्ष इस मैदान के ऊपर हमें जरूर नजर आएगा. आज के दिन का का ये लगभग दूसरा मुकाबला. काफी समय गुजर चुका है दोस्तों. वक्त के हम लोग पाबंद है जरूर. वक्त हमारा गुलाम नहीं, यहाँ वक्त के गुलाम है. ये ध्यान में रखकर मुकाबले शुरू होना चाहिए. बिना नॉनस्टॉप मुकाबले जारी रखने चाहिए. थोड़ा स्पीडअप कीजिए. 1 बज चुका है, काफी देर हो चुकी है जरूर. यस ग्रीन सिग्नल हमारी तरफ आ चुका है और लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक बल्लेबाज है जरूर संजय नाइक. पहले गए और ये देखिए सलमान देना चाहा लेकिन लटक गए, फंस गए. पहला विकेट गोल्डन टच का शिकार. पहला चेंडू का पहले विकेट. क्या हुआ आप लोगों ने देखा? पहले गेंद के बाद पहला विकेट. बल्लेबाज दादा बिना सोचे समझे अगर बल्ला घुमाओगे ना इसका परिणाम भुगतना पड़ता है. पहला विकेट. बैक टू टेक आउट. नो बैटर मधु वाघमारे. पहला विकेट. बॅक टू टेक आउट झाला. गोल्डन टचचा शिकार झाला. 0वर विकेट आला. त्यानंतर थोडासा सन्नाटा पाहिला झिराटच्या टीमच्या या पॅव्हलियन मध्ये. आपण श्री मयूर 11 सिद्धिविनायक शिराड आणि दरम्यान आपण सामना पाहतोय मोरिया ग्रुप अग्रदंडा यांच्यामध्ये. ओ पुन्हा संधी हुकली का? नक्कीच बॉडी लँग्वेज वरून समजला जातोय की खेळ सुटलाय, खेळ ड्रॉप झालाय. अन्यथा अजून एक विकेट, अजून एक धक्का लागला असता आणि फार मोठं दडपण आला असतं झिराट टीमवर. पुन्हा गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड विकेट मारा. लाभ केल्या, उडून दिलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. पुन्हा विकेट जाणार का? यस, बॅक टू बॅक 2 विकेट येते तंबूच्या आसऱ्याला. देऊया पुन्हा डीएल संदेश.
गेंदबाज हीरो दीपक जाधव। दीपक दादा वाह भैया वाह, क्या गेंदबाजी है आपकी। दीपक तेरा दिया चल रहा है रे। वाओ डब्ल्यू, वो और डब्ल्यू, वाओ पहला विकेट डब्ल्यू, दूसरा विकेट डॉट और तीसरे पे विकेट। क्या बात है, यानी कि वाओ क्या बात है गेंदबाज। और देखिए दो बल्लेबाज जीरो के ऊपर। बहुत मजा आ रहा है, बहुत अच्छी गेंदबाजी है। काफी कप्तान खुश होंगे इस गेंदबाज के ऊपर, दीपक के ऊपर। राउंड द विकेट टू बैटर विदेश नायक। इरफान की तरफ गेंद को घुमा के मारा, गेंद निकल के कभी देर के बाद क्षमा नजर आया। 4 रन के साथ खुद का अकाउंट और टीम का अकाउंट में $4 का। ये देखिए हाफ टैकर की गेंद थी, गेंद निकल गई, गेंदबाज कीपर के दास्तां में डॉट गेंद के हो गई समाप्ति। 2 विकेट 4 का आंकड़ा। श्री मयूर 11 सिद्धिविनायक विराट की टीम के खाने में थोड़ा सा अगर देखा जाए, इनके पेवलियन की तरफ देखा जाए तो थोड़ा सा सन्नाटा नजर आया था, लेकिन चौबे के कारण थोड़ा सा जरूर उम्मीद की किरण जाग उठी है। सिंगल में डबल कन्वर्ट किया, भाग मिल का भाग, भाग मिल का भाग। ये 2 रन पूरे किए, 2 रनों का इजाफा, 2 विकेट बैक टू डगआउट और 6 का आंकड़ा। आज का स्कोर कार्ड के ओवर पहला P1 का ओवर खत्म। 2 विकेट बैक टू डगआउट, 6 का आंकड़ा। साधा स्कोर कार्ड वर थोडं स्पीडअप करा, कारण पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला। 2 विकेट प्राप्त केल्या गोलंदाज दीपक नाईक यानं आणि धावा खर्च केल्या मित्रांनो फक्त आणि फक्त 6 धावा आल्या स्कोर कार्डवर। मयूर 11 सिद्धिविनायक विराट टीमच्या या स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय। तर मोरिया ग्रुप रेवदांडा अगरदांडा यांच्या टीमच्या जर का आपण विचार केला तर पहिल्या P1 षटक फेकण्याकरता गोलंदाज यूज केला होता। खऱ्या अर्थानं दीपक याने विकेट प्राप्त केल्या 2 आणि धावा खर्च केल्या 6। पुढच्या ट्रॅकवर गोलंदाज किरण नाईक वैयक्तिक पहिलं आणि सांख्यिकी दुसरं षटक हाताळण्याकरता कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज आलाय किरण, पण तो स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सूरज दळवी। सूरजला मात्र आता एक फार मोठी जबाबदारी आली आहे, ती जबाबदारी पार पाडावी लागेल सूरज दळवीला, कारण 2 विकेट बॅक टू टेकआउट झाल्याच्या दडपण आले मित्र म्हणेल सूरजवर। सूरज आणि त्याचा साथ देण्याकरता साथीदार आलाय विदेश नाईक। विदेश नाईक तर गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर आलाय किरण नाईक। दुसरे षटक टीमचं आणि वैयक्तिक पहिले कमला चेंडू मात्र आज झेल सुटलाय, झेल सुटलाय, जीवदान मिळाले सूरजला आणि एक धाड मात्र धावसंख्येमध्ये भर पडली। आता 2 बाद 7 धावसंख्या आले स्कोर कार्डवर। 2 बाद 7 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर। श्री मयूर 11 सिद्धिविनायक विराट टीमच्या स्कोर कार्डवर 2 बाद 7, 2 बाद 7 अशी धावसंख्या। पुन्हा गोलंदाज सज्जता स्ट्राईक होते, फलंदाज आलाय विदेश नाईक। सुंदर चेंडू आहे परंतु ऑफस्टिकच्या खूप बाहेर पनिश केलं जाणार। गोलंदाजाला मात्र थोडंसं या ठिकाणी दंडित केलं जाते। अवांतर धावणे भर पडली तर टोटल धावसंख्या अवांतर धावणे वाढली जाते। 8 चा आकडा येते स्कोर कार्डवर। 2 बाद आकडा 8 धावा आल्या स्कोर कार्डवर। पुन्हा गोलंदाज ऑन झाले, चेंडूला ऍक्टिव्ह केलंय
एक सिंगल डबल कन्वर्ट केलं जातोय का परत नाही सिंगल सुंदर फिटिंग पाहायला मिळाली तदूर मिळते सिंगल आणि सिंगल ना धावसंख्या होती स्कोर कार्डवर नाही 9चा आकडा आला स्कोर कार्डवर 2 बाद धावसंख्या दुसरीकडेच प्रगती पथावर झाला असताना 9चा आकडा 9-10 झाला स्कोर कार्डवर पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय मतदानच्या उजव्या बाजूला राऊंड विकेट मारा स्ट्राईकवर सुरय दळवी फटका मात्र शॉट पॉइंट खेळून काढला फंबलिंग झालं मिसफिल्डिंग झाली तद्वार नोवालचा इशारा सुद्धा आलाय 3 धावा काउंट केल्या जातील नोवाल या उघड्या डोळे पहाणे पुढचा चेंडू असणाऱ्या फ्रीडचा फायदा घेतला जाणार का या 3 धावणे धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 12 नोवाल बघा जर का हा थ्रो असेल तर मित्रांनो प्रत्येक गोलंदाजाला पनिश केलं जाणार त्याला पूर्ण टुर्नामेंट गोलंदाजी करता येणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे जर का थ्रो न दिला तर आमच्या आयोजक कमिटीची एक महत्वाची सूचना आपल्याकडे येते त्या सूचनेला पालन करून मित्रांनो गोलंदाजी आपण गोलंदाजी ट्रॅकवर करायची आहे त्या 3 धावा काउंट केल्या जातील 12 धावा झाल्या स्कोर कार्डवर फ्री असणार आहे गोलंदाजाला मात्र या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर हटवलं जातोय कारण जो गोलंदाज थ्रो असेल त्याला मात्र पूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही अशी आयोजन कमिटीची विनंती आमच्याकडे येते फ्रीड असणार आहे उघड्या डोळे पहाटे पुढचा चेंडू असणार आहे फ्रीडचा फायदा घेतला जाणार का ड्रायव्हर फलंदाज आप टॅकलला फुल केलंय कव्हरला उडवलंय 200 तर्फे पाणी मागा दोनवर मिळत आहेत 2 धावा या 2 धावा मात्र धावसंख्या पुढे सरसवली जाते धावसंख्या होत्या 14 धावा आल्या स्कोर कार्डवर 14 धावसंख्या स्कोर कार्डवर 2 विकेट तंबूच्या हाताळल्यानंतर थोडासा सन्नाटा पाहायला होता श्री मयूर 11 सिद्धिविनायक झिराट टीमच्या खेळण्यामध्ये पाहिला परंतु आता मात्र कुठेतरी सूर गवसला मित्र म्हणून या फलंदाजाला कारण आतापर्यंत धावा आल्या तब्बल 14 आणि दुसरीकडे प्रगती पथावर चालू आहे मोरिया ग्रुप अगरदांडा गोलंदाज राज जाधव फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू खेळून गेलाय शॉट थर्डला चेंडू फील्ड केलाय एक सिंगल आणि सिंगलला धावसंख्या जाऊन होते तब्बल 15 अंकावर 15 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर पुन्हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय राज जाधव विदेश नाईक ट्राय करते पुन्हा चेंडूला मात्र स्क्वेअरला खेळून काढलाय स्क्वेअरला क्षेत्रकी येतोय उचलतोय तद्वार थोडीशी फंबलिंग झाली आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजाने घेतला हिरल्याच्या चपडाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावा मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते तब्बल टोटल 17चा आकडा आलाय स्कोर कार्डवर दुसरीकडे प्रगती पथावर चालू आहे 17चा आकडा आलाय स्कोर कार्डवर पुन्हा गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर सज्ज होतोय राज जाधव हाफ टॅक ओहो काय परफ्यूम डिलिव्हरी पाहिली काय करणार हाफ टॅकरचा चेंडू सरळ नाकाच्या समोरून निघून गेला फलंदाज फक्त आणि फक्त आशाभूत नजरेने पाहिला परफ्यूम डिलिव्हरी फक्त आणि फक्त त्याचा स्माइल घेतला या फलंदाजाला आणि डॉट चेंडू सांगता होते डॉट चेंडू पडल्याच्या नंतर 2 षटकाचा वाज विकेट समाप्त झाला 2 विकेट बॅक टू टेक आउट आणि धावाला स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 17 इज अ डेंजर आकडा ऑफिशियल ड्रिंक ब्रेक पाणी घेऊन जा मैदानामध्ये तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर धून आपण डीजेच्या माध्यमातून
17 अशी धावसंख्या. पाण्याची तहान भागवली जाती आहे त्या ठिकाणी. त्याचवेळी एक विनंती करेन की जर मित्रांनो कुणाला बॅट मिळाली असेल, शिवनेरी नावाची एक बॅट कुणी जर घेतली असेल तर भेटले का? येस, धन्यवाद सर. चला वळूया मैदानाकडे ज्या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धाव फक्त आणि फक्त 17 या आकड्यावरती. 17 अशी धावसंख्या. शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक, तिसरं षटक आहे का? यस, तिसरं षटक या ठिकाणी सुरुवात होते. पुढचा बॉल आशिष जाधव. स्लोअर पद्धतीचा चेंडू, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. चांगल्या पद्धतीचा चेंडू आला. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाला. मित्रांनो आपण पाहत आहात अलिबाग मुरुड या 2 तालुक्याने एकत्रित करणारी क्रिकेट स्पर्धा आणि पर्व चौथे. या चौथ्या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आला ज्या ठिकाणी डॉट स्वरूपाचा चेंडू आला. या स्पर्धेसाठी खास शुभेच्छा देखील आल्या त्या ठिकाणी. या चेंडूवरती आपण त्या शुभेच्छांचा वर्षाव करूया. यावेळी चांगल्या पद्धतीचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये चांगले इफर्ट्स पाहायला मिळाले. एकच धाव, एकापेक्षा जास्तीची धाव मिळालेली नाहीये. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळी 18 या आकड्यावरती. 18 अशी धावसंख्या. शुभेच्छा आल्या त्या ठिकाणी. रोहा, अलिबाग किंबहुना रायगडामध्ये एक बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतो. इम्रानजी बुखारी सर अर्थात भाईजान सरांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी आल्यात. तर तुमचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे अभिनंदन, खूप सारे स्वागत. हिंदी भाषेवरती अभूतपूर्व असं असणारं प्रेम आणि एक रायगड जिल्ह्यातील नामवंत समालोचक भाईजान अर्थात इम्रानजी बुखारी सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी खास शुभेच्छा आल्यात. त्या ठिकाणी मैदानाकडे वळूया. पुढचा बॉल यावेळी मोठा फटका आहे मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाहीये. पंचांचं बूट आकाशाकडे. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असलेलं रील चांगल्या बोलत. ज्या वेळेस मित्रांनो खरी गोष्ट तुम्हाला सांगतो की डावीर क्रिकेट असोसिएशन मर्यादित अनिकेत भाई लीग या स्पर्धेचं मी समालोचन करत होतो आणि त्यावेळेस चंगळ्या बोले कुहू एवढं प्रचलित झालं ना की ज्यावेळेस कुठेही मी रोहायत गेलो ना तरी तेच म्हणतायत चंगळ्या बोले. सध्याच्या घडीला प्रचलित असलेलं रील त्यावेळेस आता यावेळेस या स्पर्धेचे चषक आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुद्धा चेंडू टाकला गेला. थोडस थांबायचे, चषक आतमध्ये आणायचे. या तर या पटकन या. विकेट पाहायला मिळाली. फलंदाज बाद डीजे. अंबर सा लगता है
त्यांना पाहायला मिळतो. त्या खेळाडूंना बऱ्याच वर्षाचा अनुभव. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न नाही केला गेला. धावसंख्या फक्त आणि फक्त एकच या आकड्याने वाढते. धावफलक आपण नजर टाकूया, ज्या ठिकाणी धावफलक 19 या आकड्यावरती. किंबहुना या धावेचा नशीब आपल्याला वाढवावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये किमान 15, 16, 20 धावा आल्या ना तर चांगलं टार्गेट निश्चितपणे आपण ते करू शकतो. परंतु जर क्रिकेट फक्त समालोचक रसिक प्रेक्षक करू शकतायत. क्रिकेटमध्ये खेळाडूंना त्याला प्राधान्य दिलं जात नाहीये. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू होता. पंचांचा इशारा येतो बायच्या स्वरूपाची. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. आपल्याला ह्या धावेचा वेग वाढवावा लागेल. आपला संघ अडचणीत आहे. या अडचणीचं साम्राज्य दूर करावा लागेल. यावेळेस सुद्धा फलंदाज बॅक टू द डगआउट. ठीक आहे. आपण धावसंख्या निश्चितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी 2 या धावसंख्येने धावफलक 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा लेनचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे ते त्या ठिकाणी फील्ड करेल, थ्रो करेल. त्याचबरोबर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 1 आणि दुसऱ्या धावेमध्ये या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. किरण जंगम, आपण जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. उतारदाच्या खेळाला सुद्धा सुरुवात करायची. बॉल द्यायचा आहे सर, एक नवीन बॉल द्या. पूर्वार्धाचा खेळ संपला. ज्या ठिकाणी 24 चेंडू टाकण्यात आले. 24 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 29 धाव संख्या आल्या. 30 धावेचं टार्गेट. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी फक्त
असलेला संघ अर्थात मयूर 11 सिद्धिविनायक विराट संघ, या दोन संघांमध्ये दुसरी लढत आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील तिसरी लढत एका बाजूला आपण पाहणार आहोत आयुष 11 सागरगड माची, त्याच्या विरोधात असलेला संघ ओमकार दादा पुरस्कृत अन्वी सप्लाय सारळ. या दोन संघांच्या संघनायकांना विनंती करतो, या आपण टॉसबॉक्स मध्ये येऊन लगेच टॉचविन करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉचविन करायचं आहे. ज्यावेळेस एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आयुष 11 सागरगड माची आणि त्याच्या विरोधात असलेला संघ ओमकार दादा पुरस्कृत अन्वी सप्लाय सारळ संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय. महेशजी नाईक सरांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो. चला आयुष 11 सागरगड माची संघाचे संघनायक आणि त्याच्या विरोधात असलेला संघ ओमकार दादा पुरस्कृत अन्वी सप्लायर्स सारळ संघ. आमचा आवाज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करतोय. त्या ठिकाणी आपल्याकडे तितकासा वेळ आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉचविन करतो. या लवकरात लवकर यायचा. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले. महेशजी नाईक या ठिकाणी मैदानाकडे वळूया. पहिल्याच बॉल बेंचवरती टाकलेला हा चेंडू सन्मान दिला. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली आहे. धाव संख्येचा श्री गणेश आपल्याला या आकड्याने धावफलकावरती पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी एक अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला तज्ञ गुरुजी सांगतायत की धावफलकावरती धाव एक या आकड्याने श्री गणेशा झालाय. अगदी चांगल्या पद्धतीचं स्कोरिंगचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्थात शैलेशची माडिक अलिबाग या तालुक्याला बिलॉंग करणारे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत मोहम्मदजी बकवाल सर मुरुड महालुंगे या विभागातून आपल्याला हे पंच पाहायला मिळतात. अगदी चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलंय. अचूक निर्णय त्याच वेळी अचूक लक्ष असणारे हे बऱ्याच वर्षाचा अनुभव किंबहुना क्रिकेट खेळण्याचा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष अधिराज्य गाजवलेला आज या क्रिकेटचे सर सेनापती किंबहुना या क्रिकेटचे सर न्यायाधीश म्हणून सातत्याने त्यांची ओळख असते. त्या ठिकाणी मैदानामध्ये काय घडलं, मैदानामध्ये धावफलक
500 आकड्यावरती पाहायला मिळालं. तिथे एक चौकार आला धावफलकावरती धावा 500 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तितकीशी धावसंख्या नाही आहे, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. वरती टाकलेला चेंडू त्या ठिकाणी थर्ड मॅन रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, गॅप आहे, परंतु यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. एक धाव घेतली, एकीला दुसरीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. त्यानंतर तिसरी धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 3 ने वाढतील. धावफलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. तिथे मैदानामध्ये 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळालं. त्यानंतर 3 आकड्याने धावफलक एकंदरीत धावफलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगल्या स्वरूपाची फलंदाजी पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे तितकीशी धावसंख्या धावफलकावरती समोरच्या संघाने आपल्याला दिलेली नाही आहे. यावेळेस मोठा फटका येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळेस एक टप्पा बॉल सीमारेषा पार येतोय. हा चौकार. धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती. सलगच्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं ना तर एकंदरीत धावफलकावरती धावा 11 अशी आली 3 चेंडू मध्ये. एकंदरीत धावफलक 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. रनअप मध्ये थोडंसं मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळाला. रनवे वरती थोडंसं प्रॉब्लेम, ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडू टाकायचा त्या चेंडूवरती आपल्याला चांगलं व्हेरिएशन मिळवायचं, याच उद्दिष्टाने तो थोडासा पाठीमागे थांबला. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न लॉंग स्ट्रोकच्या डोक्यावरून. या ठिकाणी येतोय हा षटकार. पाहायला मिळालं लॉंग स्ट्रोक रिझन मध्ये. धावसंख्या 6 ने वधारली. धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. जिथे 5वा चेंडू टाकला, 5व्या चेंडूवरती सुद्धा एक षटकार आलाय. शेवटचा चेंडू यावेळेस सुद्धा खोदून काढलाय चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल. कॅच सोडलाय. नेहमी म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका या क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला 100% देणं एफर्ट खूप गरजेचं असतं. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढले. एकंदरीत धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. या अनिश्चितीच्या खेळामध्ये काही घडू शकतं. ज्या ठिकाणी नेहमीच आपण म्हणतो की क्रिकेट, सरडा, राजकारण या गोष्टी कधी बदलतील याचा काही नियम नाहीये. यातल्या त्यात सध्याच्या घडीला ऋतू बदलत चालले. सगळ्यांची युती चालले, त्यामुळे काय घडेल काय बिघडेल हे आपण सांगूही शकत नाहीये. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज असताना दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती संजय नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तितकाच आपण असंही म्हणूया की फलंदाजी करणारा संघ अर्थात आपण पाहतोय मोरिया ग्रुप अगरदांडा या संघाकडे झुकलाय जरूर, परंतु अजून सुद्धा 18 चेंडू येणं बाकी असणार आहे. आपल्याला चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल. ज्या ठिकाणी आपण असंही पाहतो की तितक्याशा धावा नाही आहेत, परंतु आपण प्रयत्न सोडायचे नाही आहेत. नेहमी म्हटलं जातं की प्रयत्नाची परमेश्वर. ते म्हटलं जातं ना की जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाही आहेत ना संजय, तोपर्यंत हार मानायची नाही आहे. प्रयत्न करायचे आहे. प्रयत्न करता करता आपल्याला घडायचं आहे. क्रिकेट हेच सांगून जातं की क्रिकेटमध्ये तुम्ही किती एफर्ट चांगले देता. यावेळी साकून टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी नियंत्रण बिघडलं. पंचांचा इशारा येतोय. स्वर घोषित चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. 21 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी दक्ष पंच आपल्याला कळवतात की हा स्वर घोषित चेंडू आहे. पुन्हा एकदा नियम क्रमांक 22 लावला गेला. धावसंख्या 1 ने वाढली. 21 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा 30 दृश्य पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने वाढली प्लस एक्स्ट्राच्या स्वरूपाची आपल्याला एक धाव पाहायला मिळते. एकंदरीत 2 अशी धावसंख्या, बाय 1 गेट 1 फ्री अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी 2 या आकड्याने धावफलक पाहायला मिळतोय. 23 या आकड्यावरती
संजय नाईक गोलंदाजीच्या मोर्चावरती कुठेतरी भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल थोडासा जमिनीलगत हा चेंडू फ्लोअर पद्धतीचा टाकला गेला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. ज्या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती आपण किरण जंगमला पाहतोय. त्याच्या जोडीला असलेला फलंदाज किरण नाईक. या किरण नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करते. संयमाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालंय. यावेळेस सुद्धा खोदून काढलेला चेंडू मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येतो. पुढचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल पंचांचा इशारा येतोय. भीमर चेंडू येतोय षटकार.